मंडळी, भाजप पक्षानं नुकतीच त्यांची केंद्रातली कार्यकारिणी फळी बदलली. त्यात भाजपच्या विनोद तावडे यांची धुरा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक प्रभारीपदी झाली. त्यामुळे आता त्यांचं केंद्रातलं वजन आणखी वाढणार हे निश्चित झाल्यातच जमा आहे. पण मंडळी, इथे एक प्रश्न पडतो की 2014 साली भाजपचं सरकार आल्यापासून विनोद तावडे हे महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त सक्रिय दिसत होते. त्याच काळात त्यांच्यावर शिक्षण मंत्री पदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर 2019 ते 2024 या काळात ते कुठेच सक्रिय दिसत नव्हते. त्यानंतर अचानक त्यांनी केंद्रात एंट्री मारली आणि त्यांचं राजकीय वर्चस्व दाखवून दिलं. तरी देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आणि राजकारणात त्यांचं स्थान कुठेच दिसत नव्हतं. यावरून असं चित्र सेट होऊ लागलं की विनोद तावडे यांना महाराष्ट्र भाजप डावलतोय का? महाराष्ट्रातल्या सत्तेतलं त्यांचं वजन कमी करून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणापासून लांब ठेवलं जातंय का? पण ठेवलं तर का ठेवलं जातंय? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रभारी पदाची धुरा सोपवण्यात आली आणि महाराष्ट्राच्या आणि केंद्रीय राजकारणात पुन्हा एकदा तावडे यांच्या नावावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. ती चर्चा अशी की विनोद तावडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव, पण हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 6 वर्षांपासून कुठेच दिसत नाहीये. हे नाव दिसतंय ते फक्त केंद्रात आणि बाहेरच्या राज्यांमध्ये. खरं तर मंडळी, विनोद तावडे हे मुंबईच्या बोरिवली मतदारसंघातले राज्यसभेचे खासदार. त्यांचा चेहरा हा मराठा समाजाला प्रेझेंट करतो. त्यामुळे पहिला मुद्दा उपस्थित होतो की मराठा आरक्षणाच्या मागणीवरून विनोद तावडे यांना लांब ठेवलंय का? त्यांचं महाराष्ट्रातल्या राजकारणात सक्रिय असणं म्हणजे मराठा समाजाच्या मागणीमध्ये पुढे येऊन साथ देणं महत्वाचं आहे. त्यामुळे भाजप पक्षासोबत राहून सरकारलाच अशा मुद्द्यांना घेऊन धारेवर धरणं ही गोष्ट त्यांना अवघड जाते का, हा सवाल उपस्थित होतो. मंडळी, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून गेल्या काही वर्षात त्यांनी बिहार, चंदीगड आणि इतर अनेक राज्यांच्या राजकारणात दिलेला प्रभाव केंद्रीय नेतृत्वाच्या विश्वासाला पात्र ठरलेला दिसून येतोय. विनोद तावडे यांचा राजकीय प्रवास आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली त्यांची पिछेहाट समजून घेण्यासाठी काही वर्षांआधीचे मुद्दे आपल्याला बघायला लागतील. मुंबईत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आयुष्याची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तावडे यांनी पक्ष संघटनेत विविध पदांवर काम करत महाराष्ट्रातील भाजपचा एक बडा मराठा चेहरा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 ते 2019 दरम्यानच्या काळात तावडे हे राज्य सरकारमध्ये शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य यांसारख्या महत्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. त्या काळात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव असणारे आणि पक्षाच्या मराठा चेहऱ्यांपैकी प्रमुख मानले जाणारे तावडे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जायचे. परंतु 2014 ते 2019 या मंत्रिपदाच्या कार्यकाळात विनोद तावडे यांच्यावर काही प्रशासकीय आणि राजकीय आरोप झाल्यानं त्यांची राजकीय वाटचाल वादग्रस्त ठरली. शिक्षण मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर अग्निशामक यंत्र खरेदी प्रकरण आणि अवाच्या सव्वा दराने शालेय साहित्याची खरेदी, त्यासोबत विनापरवाना टेंडर यावरून विरोधकांनी त्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप केले होते. विना टेंडर किंवा नियम डावलून कंत्राट दिल्याचे आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी लावून धरलेले होते. याशिवाय विनोद तावडे यांच्या डिग्रीवरून मोठा विवाद निर्माण झालेला होता. त्यांनी पुण्यातल्या एका संस्थेतून घेतलेली इंजिनिअरिंगची पदवी ही मान्यता प्राप्त नसल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला होता. या आरोपांमुळे तावडे यांच्या राजकीय आणि प्रशासकीय प्रतिमेला धक्का बसलेला होता. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षांतर्गत घडामोडींमुळे तावडे यांचं राजकीय स्थान अधिकच अडचणीत आलं. 2019च्या निवडणुकीत भाजपने बोरिवली विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन शिक्षण मंत्री असलेल्या विनोद तावडे यांचं तिकीट थेट नाकारलं. त्यामुळे पक्षातली अंतर्गत गटबाजी आणि तिकीट कापण्याच्या या निर्णयामुळे तावडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून एका बाजूला केलं जात असल्याचं समजून आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती आणि भाजपच्या अंतर्गत समीकरणात तावडे यांचं वाढतं वजन नियंत्रित करण्यासाठीच त्यांना बाजूला सारलं गेलंय अशी चर्चा राजकारणात होऊ लागली. त्यानंतर तिकीट नाकारल्यानंतरही तावडे यांनी उघडपणे बंडखोरी न करता पक्षाचा आदेश मानला आणि संयम राखला. या सगळ्या गोष्टींमध्ये आता एक इनसाइड स्टोरी सांगतो. विनोद तावडे हे नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक मानले जातात, तर देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ मुंडेंचे समर्थक मानले जातात. 2014 काळात नितीन गडकरी यांचं केंद्रातलं वजन हे जास्त होतं, त्यात ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून देखील मानले जायचे. त्यानंतर गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं
आणि पक्षप्रमुखांच्या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. त्यानंतर विनोद तावडे यांचं राजकीय वजन बघता त्यांना शिक्षण मंत्री करण्यात आलं आणि त्यांच्यावरचे आरोप बघता त्यांचं पद आणि आमदारकीचं तिकीट देखील कापण्यात आलं. यामुळे झालं असं की विनोद तावडे यांचं महाराष्ट्रातलं वजन कमी झालं आणि त्यांना साईड कॉर्नर करतायत की काय अशा पद्धतीने मध्ये बातम्या या माध्यमांमध्ये दिसायला लागल्या. आता मूळ मुद्द्यावर येऊया. या सगळ्या घडामोडींनंतर साईड कॉर्नर झालेलं असतानाही विनोद तावडेंची पक्षनिष्ठा दिसून आली. याच निष्ठेची दखल घेत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं म्हणजेच अमित शहा यांनी त्यांना दिल्लीत आणलं आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिव आणि त्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पदोन्नती दिली. त्यानंतर केंद्रीय राजकारणात काम करत असताना विनोद तावडे यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशात पडद्यामागून महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व त्यांच्या कामावर प्रभावित झालं आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठं स्थान मिळालं. मात्र तरीही महाराष्ट्रातील मराठा चेहरा म्हणून तावडे यांची जागा भरून काढणं हे पक्षासाठी आव्हानात्मक राहिलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातलं त्यांच्या या हस्तक्षेपाची आणि उपस्थितीची चर्चा 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा वादग्रस्त रूपात समोर आली. 2024च्या निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या काही आधी तास नालासोपारा विरार परिसरात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये घेरलं. त्या ठिकाणी तावडे हे भाजप उमेदवारांना मतदारांना वाटण्यासाठी पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने केला आणि त्याची व्हिडिओ काढली. त्यानंतर या घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर तसेच विनोद तावडे यांच्यावर तीव्र शब्दात हल्ला चढवला. 5 कोटी रुपये रोख रक्कम आणि एका डायरीचा उल्लेख करत विरोधकांनी तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले. या प्रकरणावर तावडे यांनी तात्काळ स्पष्टीकरण देत आपण केवळ मतदानाच्या दिवसाच्या आचारसंहितेबाबत आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी तिथे गेलो होतो. आपल्याकडे कोणतीही रोख रक्कम नव्हती आणि हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने केलेत असं सांगितलं. मात्र या वादामुळे निवडणुकीच्या तोंडावर तावडे आणि भाजप पुन्हा एकदा मोठ्या राजकीय वादाच्या भोऱ्यात अडकलेले आहे. त्यानंतर 2024च्या घटनेनंतर आणि केंद्रीय पातळीवर राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आता 2026 मध्ये तावडे यांच्यावर उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे प्रमुख म्हणून नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देऊन पक्ष त्यांचा वापर देशव्यापी संघटनात्मक ताकदीसाठी करत असला तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून किंवा राज्यातल्या प्रत्यक्ष सत्तेच्या समीकरणांमधून त्यांना दूर ठेवण्याची प्रक्रिया या नवीन नियुक्तीमुळे अधिक अधोरेखित होते. एकीकडे उत्तर प्रदेशातल्या आव्हानात्मक राजकारणावर पकड मिळवण्याचं मोठं काम त्यांच्यासमोर असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या मूळ राजकारणापासून विनोद तावडे यांचा राजकीय दुरावा कायम राहिल्याचं चित्र आजच्या नियुक्तीवरून तरी दिसून येत आहे. बाकी मंडळी, विनोद तावड्यांना खरंच महाराष्ट्राच्या राजकारणातून लांब ठेवलं जात आहे काय बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.